12वी सायन्सच्या अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एका विषयाची भीती असते, तो म्हणजे फिजिक्स. फॉर्म्युले चुकतात, न्यूमेरिकल्स विसरतात, डेरिव्हेटिव्ह लिहिता येत नाहीत, फिजिक्सचा पेपर हातात आल्यानंतर एकदम कॉन्फिडन्स लूज होतो. तर नेमकं खरंच फिजिक्स इतका अवघड आहे का, की तो कसा लिहायचा आपल्याला माहिती नाही आहे? तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 12वीचा HSC बोर्डाचा फिजिक्सचा पेपर कसा लिहायचा, नेमकं कुठं आणि किती लिहायचं आणि एक्झामिनरला नेमकं काय अपेक्षित आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला या विषयाची क्लॅरिटी येईल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुमचे मार्क्स सुद्धा वाढतील. चला तर मग फिजिक्सकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलूया आणि येणाऱ्या बोर्ड एक्झामला आत्मविश्वासानं सामोरं जाऊया. तर 12वीचा बोर्डाचा पेपर हातात आल्यानंतर नेमकं काय करायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यावरच्या सूचना वाचून घ्यायच्या आणि त्याच्यावरच्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या एक्झॅक्टली बघायच्या. फॉर एक्झाम्पल पायची जी व्हॅल्यू आहे ती 3.142 अशी आहे, पण आपण ती व्हॅल्यू घेताना जनरली 3.14 घेतो, पण त्या 0.002 न सुद्धा आन्सरमध्ये बराच फरक पडू शकतो. त्यामुळे कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू आणि त्याच्यावर दिलेल्या सूचना ह्या व्यवस्थित वाचायच्या. तर हा जो फिजिक्सचा पेपर आहे तो 70 मार्कांचा असतो. हा सोलो करण्यासाठी आपल्याला 3 तास दिलेले असतात, म्हणजे 180 मिनिटं आपल्याला मिळतात. आणि हा जो पेपर आहे तो 4 सेक्शन्समध्ये डिवाइड केलेला आहे, A, B, C आणि D. सेक्शन ए मध्ये 2 टाईपचे क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो MCQ आहे, 10 MCQज असतात, एका मार्काला 1 MCQ. MCQचा आन्सर लिहित असताना पहिल्यांदा ऑप्शनचा क्रमांक आणि मग आलेला आन्सर. फॉर एक्झाम्पल आणि आपलं ऑप्शन क्रमांक आहे C आणि आपला आन्सर आहे मोमेंट. तर अशा टाईपचा आन्सर MCQ मध्ये लिहायचा आहे. 2 किंवा 3 ऑप्शन्स लिहायचे नाहीत, एकच पर्याय ग्राह्य धरला जातो, खाडाखोड करायची नाही. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो आहे त्याच्यामध्ये 8 मार्काचे 8 क्वेश्चन्स असतात. हे जे आहेत ते 1 सेंटेन्स आन्सर्स असतात किंवा 1 वर्ड, म्हणजे ह्याचं एका शब्दामध्ये सुद्धा किंवा एका वाक्यामध्ये तुम्ही उत्तर लिहू शकता. ह्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते डिफाईन किंवा गिव्ह युनिट ऑफ, गिव्ह फॉर्म्युला ऑफ, गिव्ह द स्टेटमेंट ऑफ, अशा टाईपचे क्वेश्चन्स ह्याच्यामध्ये असतात. सेक्शन बी जो आहे त्याच्यामध्ये 2 मार्काचे 12 क्वेश्चन्स असतात. ह्यापैकी आपल्याला 8च क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. तर शॉर्ट आन्सर टाईपचे क्वेश्चन्स असतात ह्याच्यामध्ये. तर गिव्ह डायग्राम ऑफ, गिव्ह डिफरन्स बिटवीन, गिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ किंवा एखादं शॉर्ट डेरिव्हेटिव्ह, अशा टाईपचे क्वेश्चन्स ह्याच्यामध्ये असतात. तर ह्याच्यामध्ये जे 12 क्वेश्चन्स आहेत ते पहिल्यांदा सुरुवातीला तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि त्यातले नेमके 8 कुठले आपल्याला अचूक येतात ते निवडून आपण तेच क्वेश्चन्स ह्याच्यामध्ये लिहायचे आहेत. सेक्शन सी जो आहे त्याच्यामध्ये 3 मार्काचे 12 क्वेश्चन्स असतात, त्याच्यापैकी आपल्याला फक्त 8 क्वेश्चन लिहायचे असतात. हा जो सेक्शन आहे तो लॉंग आन्सर टाईपचा आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये लॉंग डेरिव्हेटिव्ह असतील किंवा स्टेट अँड प्रूव्ह असेल. स्टेट अँड प्रूव्हमध्ये सुद्धा डायग्रामची गरज असेल, डायग्राम काढताना आपण पेन्सिलनीच काढायची आहे. सेक्शन डी जो आहे त्याच्यामध्ये 4 मार्काचे 5 क्वेश्चन्स असणार आहेत. ह्या 5 पैकी आपल्याला 3च क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ह्याच्यामध्ये शक्यतो 2 मार्काची थेरी आणि 2 मार्काचा प्रॉब्लेम, त्याच थेरीशी रिलेटेड शक्यतो 2 मार्काचा प्रॉब्लेम दिलेला असतो. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आन्सर विथ युनिट याला मार्क आहे, युनिट अजिबात लिहायला विसरायचं नाही. समजा तुमचा फिजिक्सचा अभ्यास पूर्णपणे झालेला आहे, तुमची रिव्हिजन झालेली आहे आणि तुम्हाला 65 मार्क पडण्याची शक्यता आहे, तुमचं काहीच चुकलेलं नाही. पण ह्या 65 मार्काचा 70 मार्कांमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याकडे काही सुपर ट्रिक्स आहेत आणि त्यातली सगळ्यात पहिली ट्रिक म्हणजे टाईम मॅनेजमेंट. तर आपला जो फिजिक्सचा पेपर आहे तो 70 मार्काचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला 170 मिनिटं लिहिण्यासाठी वापरायची आहेत आणि वरची जी 10 मिनिटं आहेत ती जनरली आपण कशासाठी ठेवायची आहेत बघा, ती आपण रिव्हिजनसाठी ठेवायची आहेत. फॉर एक्झाम्पल सेक्शन डी जो आहे म्हणजे एका मार्काला साधारणतः आपल्याला 2 ते 2.5 मिनिटं मिळणार आहेत. पण फॉर एक्झाम्पल सेक्शन डी जो आहे की ज्याची थोडीशी डिफिकल्टी लेवल जास्त आहे, सेक्शन सी जो आहे तो लॉंग आन्सर टाईप आहे, त्याच्यामध्ये एका मार्काला आपण काय करू शकतो, एका मार्काला 3 मिनिटं घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल सेक्शन डीला 36 मिनिटं, सेक्शन सीला 72 मिनिटं, सेक्शन बीला 48 मिनिटं, सेक्शन एमध्ये क्वेश्चन नंबर 1 8 मिनिटं आणि क्वेश्चन नंबर 2ला 8 मिनिटं. अशा टाईपचं जर टाईम मॅनेजमेंट आपण केलं तरी पण आपल्याला रिव्हिजनसाठी 10 मिनिट्स शिल्लक राहू शकतात. सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट ट्रिक आहे ती म्हणजे अंडरलाईन. जर तुमच्या आन्सरमध्ये महत्त्वाच्या शब्दांना अंडरलाईन केलेलं असेल तर एक्झामिनर बरोबर त्या शब्दाच्या तिथं टिक मार्क करतो आणि तुम्हाला तो मार्क मिळतो. एक्झामिनरला कमीत कमी त्रास इज इक्वल टू तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स.
तिसरी महत्त्वाची ट्रिक आहे ते म्हणजे एखादा फॉर्म्युला, एखादा रूल जर तुम्ही वापरला असेल तर बाय युझिंग राईट हँड रूल दिस गिव्ज एक्स्ट्रा ॲडिशनल इम्प्रेशन ऑन द एक्झामिनर. म्हणजे काय बघा, एक्झामिनरवर एखादं एक ॲडिशनल इम्प्रेशन पडतं. किंवा समजा तुम्ही फॉर्म्युला लिहिलेला आहे F=ma, ठीक आहे, तर तुम्ही असं समजा की एक्झामिनरला काहीच माहिती नाही आहे, तर F म्हणजे काय, M म्हणजे काय, A म्हणजे काय, ह्या सगळ्या ज्या टर्म्स तुम्ही वापरलेल्या आहेत त्या प्रत्येकाचं मिनिंग जर तुम्ही लिहिलं तर तुम्ही एक्झामिनरवरती ॲडिशनल इम्प्रेशन पाडू शकता. त्याच्यानंतर चौथी सगळ्यात महत्त्वाची ट्रिक आहे ती म्हणजे एक सेक्शन कंप्लीट केल्यानंतर मगच दुसरा सेक्शन हातामध्ये घ्या. जर एखाद्या सेक्शनमधलं तुम्हाला काही आठवत नसेल तर त्याच्यामधला थोडासा पार्ट तुम्ही थोडीशी जागा शिल्लक ठेवा, पण त्याच्यानंतर नवीन पेजवरती नवीन सेक्शन आणि एक सेक्शन कंप्लीट झाल्यानंतर मगच दुसरा सेक्शन हातामध्ये घ्या. तर आणखीन एक महत्त्वाची टिप, जर बोर्डाच्या पेपरला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स, अगोदरच्या वर्षी झालेले 3 ते 4 वर्षाचे पेपर्स ते तुम्ही सॉल्व्ह करा. ते तुम्ही बघून घ्या, ते क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करता येतात का बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढे जास्त क्वेश्चन पेपर्स तुम्ही सॉल्व्ह कराल तेवढे तुमचे मार्क्स वाढतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमचा अभ्यास पूर्ण झाला असेल, आता वेळ आहे ती रिव्हिजनची. जेवढी जास्त वेळा तुम्ही रिव्हिजन घ्याल तेवढे तुमचे मार्क्स वाढतील. सो वी कॅन से दॅट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्विंग अँड रिव्हिजन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ द मार्क्स. आणि हे सोडून जर तुमच्या मनात काय आणखीन शंका असतील तर नक्की कॉमेंट करा. तर या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट टिप्स लिहून पाठवलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की वाचा आणि येणाऱ्या बोर्ड एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग.